बँगलोर जवळ असणारा दावणगेरे गावचा सुपर सॉफ्ट स्पॉन्जी डोसा आणि त्यासोबतच मस्त अशी टोमॅटोची आणि खोबऱ्याची चटणी. खरं सांगू का, हा जर डोसा जर तुम्ही बनवला ना तर तुम्ही नॉर्मल डोसा बनवायचा ना विसरूनच जाल. म्हणूनच म्हणते व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्कीच करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्या पण एका भांड्यामध्ये ना 4 ग्लास इतके तांदूळ घ्यायचे. तर लक्षात घ्या, इथे मी तांदूळ कोणते वापरले सगळ्यात पहिल्यांदा ते सांगते. तर इथे मी ना रेशनिंगचे तांदूळ वापरलेत. त्याऐवजी ना तुम्ही कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकताय. त्यासोबतच तुम्ही जो जुना कोलम तांदूळ असतो ना तो जरी वापरला इथे तरी चालेल. फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला याच्यासाठी ना इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही. कोणतंही पीठ आंबवायचं असो त्याच्यासाठी इंद्रायणी तांदूळ कधीच वापरायचं नाही, लक्षात घ्या. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं घालायचं ते म्हणजे अर्धा ग्लास इतकी उडदाची डाळ. सोबतच आता आपल्याला घालायचे अर्धा ग्लास इतके शाबूचे तांदूळ आणि आपल्याला इथे घालायचे ते म्हणजे 1 ग्लास इतके पोहे. तर पोहे भरताना एक गोष्ट लक्षात घ्या, पोहे अजिबात दाबून दाबून भरू नका. अगदी हलके फुलके 1 ग्लास भरतील त्याच हाताने भरून घ्या. तर आता हे जे साहित्य आहे ना ते तुम्ही कप किंवा वाटी याशाने तुम्ही मोजून घेऊ शकताय. तर मी ना इथे जास्त प्रमाणात बनवते, 5 ते 6 लोकांना पुरतील ह्या प्रमाणात, म्हणून इथे ग्लासचं प्रमाण मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं तर कप किंवा वाटी या प्रमाणात तुम्ही बनवून घेऊ शकताय. तर आता इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये ना आपल्याला जे साहित्य जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. फक्त नॉर्मल डोस्यासाठी आपण जे साहित्य वापरतो ना तेच वापरले, फक्त याच्यामध्ये आपण वापरले ते म्हणजे शाबूचे तांदूळ. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे 1 टीस्पून, 1 छोटा चमचा इतका मेथीचे दाणे. तर मेथीचे दाणे नक्की घालायचे बरं का, कारण त्याच्यामुळे ना आपलं पीठ असं चांगलं फुगतं सुद्धा आणि पीठ आंबवण्यासाठी सुद्धा मदत होते. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आता स्वच्छ पाण्याने धुवून झालं ना की याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं. तर लक्षात घ्या, पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं. आपण याच्यामध्ये शाबूचे तांदूळ आणि पोहे वापरलेत तर त्याच्यामुळे की नाही पाण्याचं प्रमाण अगदी थोडंसं जास्त ठेवा नॉर्मल पाण्यापेक्षा. कारण हे जेव्हा फुगतात की नाही तेव्हा सगळं पाणी असं ॲब्सॉर्ब करून घेतात आणि वाटण करताना परत पाणीच राहत नाही. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी पुरेसं घाला, जेणेकरून हे सगळं जरी पाणी त्यांनी ॲब्सॉर्ब करून घेतलं ना तर तरी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून शिल्लक राहील. तर आता याला आंबवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तास इतकं ठेवायचं आहे. जर तुम्ही संध्याकाळी बनवणार असाल, संध्याकाळी वाटण करणार असाल तर सकाळी 10-11 वाजता तुम्ही भिजत घातलं आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजता वाटण करायला घेतलं तरी चालेल. नाहीतर रात्री भिजत घाला, सकाळी वाटण करून घ्या, असं केलं तरी चालेल. तर आता हे बघा, आता हे चांगलं पीठ भिजले. आता हे सगळे जिन्नस होते ना ते चांगले भिजलेले आहेत. आता आपल्याला याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढताना अगदी थोडंसं घाला. आणि एक गोष्ट, तुम्ही घालताना शक्यतो हा घास ना झाऱ्यानेच घाला आणि जितकं कमी होईल तितकं कमी पाण्याचा वापर करून वाटण करून घ्या. तर आता हे बघू शकता, मी सगळं वाटण करून घेतलेलं आहे. आणि आता वाटण करून झाल्यानंतर ना ह्याला ना झाऱ्याने किंवा कोणत्या एका कलथ्याने ना असं व्यवस्थित पहिलं एका ठिकाणी ना असं मिक्स करून घ्या, जेणेकरून हे पीठ ना एका ठिकाणी असं घट्ट गोळा करून राहणार नाही. तर आता हे बघा, आता याच्यामध्ये की नाही आपल्याला मिक्सरचं भांड्यामध्ये जे थोडंसं साहित्य राहिलेलं की नाही त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. आता हे बघा, अगदी थोडंसं पाणी घातलं ना त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं होतं की नाही ते सुद्धा आता याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, पाण्याचं प्रमाण जितकं कमी होईल ना तितकं कमी पाण्याचा वापर पीठ आंबवण्यासाठी आपल्याला करायचा आहे. आता पाणी घातलं ना की याला परत एकदा व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं. तुम्ही जर पहिली इडलीची रेसिपीची मी रेसिपी टाकली होती, तो जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती. कोणतंही तुम्हाला पीठ जर आंबवायचं आहे तर त्याच्यासाठी ना एक 4 ते 5 मिनटं त्याला व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने फेटून घेणं खूप गरजेचं असतं. ती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तुम्हाला देणारच आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता इथे बघा, व्यवस्थित असे 4 ते 5 मिनटं हात थोडासा उघडून येईल, थांबून एक 4 ते 5 मिनटं त्याला व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्या. तर आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय कशी आहे. अगदी मी जास्त घट्टही नाही ठेवलेलं आणि जास्त त्याच्यात पाण्याचा वापरही आपण नाही केलेला. तर इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी करते ते म्हणजे हे. तर हे बघा, टोपामध्ये पीठ नेहमी मिक्स करून घेते आणि डब्यामध्ये हे पीठ मी काढून घेते, जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा जाणार नाही. तर आता तुम्ही मेजरमेंट मी तुम्हाला करून दाखवते. तर हे बघा, एवढा हात माझा त्याच्यामध्ये जातोय, म्हणजे फक्त अंगठ्याचा जो पोर्शन आहे ना तोच फक्त याच्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे. एकदा मी तुम्हाला दाखवते सुद्धा. हे बघा,
अगदी एवढं प्रमाण आपलं पीठ फुगण्यासाठी बाकी राहिलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक तवा असा गरम करून घ्यायचा. थंडीमध्ये शक्यतो ही गोष्ट नेहमी करायची बरं का. तवा एक कडकडीत चांगला असा गरम करून घ्यायचा, गॅस बंद करायचा आणि मग डब्याला झाकण लावायचं आणि हा डबा तव्यावरती ठेवून द्यायचा. तर आता हे बघा, गॅस बंद केलाय मी आणि बंद गॅसवरतीच हा तवा याच्यावरती ठेवून दिलेला आहे. आता तव्यावरती हा डबा ठेवून दिलेला आहे आणि आता हा डबा ना कोणत्याही उबदार ठिकाणी तुम्ही ठेवून द्या. कपाटात ठेवून दिला तरी चालेल. एक 10 ते 12 तास तुम्ही ह्याला चांगलं आंबवून घेऊ शकता. तर पीठ आंबल्यानंतर तुम्ही बघू शकता की पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे आपलं. आता याचं तुम्हाला दाखवते किती प्रमाण फुगलेलं आहे आपलं. तर हे बघा, आपलं प्रमाण किती होतं एवढं आणि आता पीठ फुगल्यानंतर किती मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता. अगदी खूप छान पीठ फुगलेलं आहे आपलं, म्हणजे आंबलेलं सुद्धा खूप छान पीठ आहे. एकदा तुम्हाला दाखवते सुद्धा पळीने मी. तर हे बघा, 10 ते 11 तासामध्ये पीठ चांगलं आंबतं. हे थंडीमध्ये नक्की ही प्रोसेस करा बरं का, कारण ही प्रोसेस जर तुम्ही थंडीमध्ये केली ना तर पीठ आंबवण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यातलं अगदी थोडंसं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या. सगळ्या पिठामध्ये अजिबात सोडा किंवा मीठ वापरायचं नाही, तर ते राहिलेलं पीठ असतं ना ते खूप जास्त आंबून जातं आणि मग बनवताना आपल्याला त्याची जी खाल्ल्यानंतर जी चव लागते ना ती अजिबात चव लागत नाही. तर असं एकदा एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि मग ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा. तर सोडा मी इथे हाफ टीस्पून घातलेला आहे. अगदी थोडंसं काढून घेतलं जेणेकरून 7 ते 8 बनतील डोसे या हिशोबाने. आणि परत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि इथे परत याला एकदा फेटून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे ना थोडंसं पाणी तुम्ही परत याच्यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला डोसे घालताना जर वाटत असेल की डोसे घालायला नाही जमत आहेत तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घ्या. तर ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली खरं तर. आता एक तवा याच्यावरती गरम करायला ठेवा आणि कांद्याला ना अर्धा कांदा कट करून घ्या आणि त्याला फोर्क लावून घ्या आणि कांद्याच्या साह्याने याच्यावरती असं तेल लावून घ्या. तर हे बघा, तेल व्यवस्थित लावून झालं की डोश्याचं बॅटर असतं ना ते अगदी एका ठिकाणी सोडायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी त्याप्रमाणेच करा. एका ठिकाणी डोश्याचं बॅटर सोडा आणि व्यवस्थित असं त्याला स्प्रेड करून घ्या एकाच डायरेक्शनने. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हा जो डोसा असतो की नाही तो जाडच बनवला जातो, पातळ अजिबात बनवत नाहीत बरं का याला. तर गॅस फुल करून डोश्याचं बॅटर सोडायचं आणि मग झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि फक्त अर्धा मिनिटासाठी डोसा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अर्धा मिनिट झाला की झाकण खोलून बघूयात आपला. तर बघा, डोश्याला किती छान अशा जाळ्या आलेल्या आहेत. अगोदर याला खालच्या बाजूने फक्त मोकळं करून घ्यायचं. तर हे बघा, अगदी त्याच्या साह्याने तुम्ही खालच्या बाजूने त्याला मोकळं करून घ्या आणि आता याच्यावरती मी बटर लावून घेते. तुम्हाला बटर आवडत असेल बटर लावा, लोणी लावायची असेल लोणी लावा, नाही तर तेल लावलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्ही याच्यावरती लावून घेऊ शकताय. आणि अर्धा मिनिट झालं की लगेच त्याला परत उलटून घ्यायचं. तर हे बघू शकताय खालच्या बाजूने सुद्धा किती छान असा स्पॉन्जी डोसा तयार झालेला. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, नॉर्मल डोसा आपण जेव्हा बनवतो की नाही तेव्हा आपण तव्याला तेल नाही तर पाणी लावतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये आपण शाबूचे तांदूळ वापरले, त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे ही की इथे आपल्याला तेलच वापरायचं, अजिबात पाण्याचा वापर करू नका, नाहीतर तुमचे डोसे हे तव्याला चिकटून राहतील आणि डोसा व्यवस्थित तुमचा बनणार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का. आता परत डोसा सोडताना परत एकदा कांद्याच्या साह्याने त्याला तेल लावून घ्यायचं, डोशाचं बॅटर एका ठिकाणी ठेवायचं, स्प्रेड करायचं आणि मग गॅस फुल करून झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस कमी करायचा अर्ध्या मिनिटासाठी आणि मग परत याच्यावरती बटर लावून डोसा आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करा, अगदी व्यवस्थित तुमचे डोसे तयार होतील. अजिबात सुद्धा तुमचा एकही डोसा बिघडणार नाही जर तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने जर तुम्ही डोसे बनवले तर. त्यासाठी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगितलंय. जर तुम्हाला डोशाचं बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर किती मस्त जाळीदार असे डोसे आपले तयार झालेले. तर आता याच्यासोबत आपण चटणी बनवणार आहोत. तर ही सगळ्यात पहिल्यांदा मी टोमॅटोची चटणी बनवते. तर आपल्याला 2 ते 3 टीस्पून इतकं तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतके उडदाची डाळ घालायची, 1 टेबलस्पून चणा डाळ घालायची आणि ह्याला ना एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला ह्याला इथे भाजून घ्यायचं. तर लक्षात घ्या, जास्त वेळ चणा डाळ आणि उडदाची डाळ भाजू नका. परत त्याच्यामध्ये ना 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि परत त्याला ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. इथे पण फक्त ना अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, जास्त वेळ भाजू नका. आणि लगेच 4 सुक्या मिरच्या घालायच्या. इथे मी बेडगी मिरची वापरले कलरसाठी आणि एक मोठा कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा असा रफली कट करून घेतलाय, मोठ्या आकारात कट करून घ्यायचा. त्याला सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कांदा इथे आपल्याला नरम करून घ्यायचा, जास्त लालबुंद भाजायचा नाही बरं का, फक्त नरम करून घ्यायचा. आणि ह्या स्टेजला आपल्याला इथे टोमॅटो घालायचे. तर टोमॅटो ना मी मध्यम आकाराचे ना 4 टोमॅटो घेतलेले. जास्तीत जास्त तुम्ही किती प्रमाणात चटणी बनवताय ना त्यानुसार टोमॅटोचं प्रमाण ठेवू शकताय. तर मी 5 ते 6 लोकांना चटणी बनवते म्हणून मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले. त्याला असं रफली कट करून घेतला, नाही तर टोमॅटो सुद्धा ना चांगले नरम होईपर्यंत आपल्याला इथे
भाजून घ्यायचे। टोमॅटो सुद्धा जास्त वेळ भाजू नका, नरम झाले की मग ह्याला गॅस बंद करायचा आणि थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर हे बघा, सगळं साहित्य थंड झालं की मग त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। आता याच्यामध्ये ना 1 टीस्पून इतकी चिंच घालायची आहे। सोबतच आता याच्यामध्ये ना हाफ टीस्पून इतकं मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण सुद्धा थोडंसंच ठेवा, परत जर कमी वाटलं तर वाढवू शकता। आणि आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्या। आणि आता परत याच्यामध्ये 1 कप इतकं मी पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला वाटण करताना थोडंसं पाणी घाला आणि परत 1 कप इतकं पाणी घालायचं ना। आता ही जी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला थोडी अजून घट्ट पाहिजे असेल पाण्याचं प्रमाण कमी करू शकताय। आता तडका देण्यासाठी गॅसवरती तडका पण ठेवायचा। 1 टेबलस्पून इतकं तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की लगेच हाफ टीस्पून मोहरी घालायची, हाफ टीस्पून उडदाची डाळ घालायची आणि लगेच याच्यामध्ये 1 सुकी मिरची घालायची। लक्षात घ्या, सुकी मिरची तुम्ही कोणतीही घालू शकता इथे। आणि कढीपत्ता घालायचे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घाला। गॅस बंद करा आणि चरचरीत असा गरमागरम तडका ना आपल्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे टोमॅटोची। आता आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे खोबऱ्याची चटणी। तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी तीच कढई धुवून स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यामध्ये परत ना 2 ते 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे। तर इथे शेंगदाणे ना मी पाऊण कप इतके शेंगदाणे घेतलेले, त्याला थोडंसं भाजून घेतलं आणि नंतर त्याच्या साली काढून घेतल्या। आणि त्याच्यामध्ये परत ना पाव कप इतके आपल्याला भाजकी चणा डाळ घालायची आणि हे सुद्धा जिन्नस आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे। लक्षात घ्या, ना अगोदरच भाजलेले असतात, त्याच्यासाठी जास्त वेळ फक्त डाग पडेपर्यंत अजिबात भाजू नका। अगदी हलकेसे ना अर्धा मिनिटभर तुम्ही इथे भाजून घेऊ शकता। परत याच्यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा घालायचा, 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घाला आणि परत त्याला ना अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। इथे सुद्धा अर्धा मिनिटभर भाजून घ्या, जेणेकरून आपल्या अद्रकचा कच्चेपणा निघून जाईल आणि मिरच्या हलक्याशा भाजल्या जातील। तर हे भाजून झालं की परत एका प्लेटमध्ये काढून घ्या। ह्याला थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की परत याच्यामध्ये ना 1 कप इतका ओला नारळाचा चव घालायचा आहे आणि 1 टीस्पून इतकी चिंच घालायची। सोबतच थोडीशी कोथिंबीर घाला। हाफ टीस्पून इतकं मीठ घातलंय, थोडंसं मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आणि अगदी थोडंसं पाणी घाला। ह्याला वाटण करताना सुरुवातीला जास्त पाणी घालू नका, थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घ्या। तर हे बघा वाटण कसं झालेलं आहे। जर तुम्हाला चटणी घट्ट हवी असेल तर अशी चटणी ठेवू शकताय आणि हलकी त्यातल्या त्यात थोडीशी पातळ करायची असली ना तर थोडंसं पाण्याचं अजून प्रमाण याच्यामध्ये तुम्ही वाढवून घ्या आणि मग तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता फक्त याच्यावरती द्यायचा आहे तो म्हणजे तडका। तर लक्षात घ्या, तुम्हाला जर इथे पाण्याचं प्रमाण कमी वाटत असलं थोडंसं पाणी वाढवून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मिठाचं प्रमाण तुम्हाला इथे वाटत असेल ना की मीठ अजून कमी आहे, तर ह्या स्टेजला ना तुम्ही मीठ आत्ताच इथे वाढवून घ्या। तडका दिल्यानंतर मिठाचं प्रमाण वाढवू नका, कारण तशी टेस्ट पाहिजे तशी लागत नाही बरं का। तर आपल्याला इथे तडका द्यायचा आहे, तर तडका पॅन मी गरम करायला ठेवला। परत त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं। तेल घातलं की याच्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालायची। मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये हाफ टीस्पून इतके उडदाची डाळ घालायची, 1 सुकी मिरची घालायची आणि लगेच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। दोन्हीला तडका सेमच द्यायचा आहे बरं का, तडक्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त चटणी बनवायची पद्धत वेगळी। गॅस बंद करायचा आणि मस्त असा चरचरी तडका आपल्या चटणीवरती घालून घेऊ। आणि आता बघू शकताय मस्त अशी चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास 1 लाईक नक्की करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत आणि एका सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।